झाली दोन्ही बाजूला व्यवस्थित कव्हर करून, तर ती फळं तुम्ही 50 वरनं 60, 70, 80, 90, 100 पर्यंत नेऊ शकता. मग तुम्हाला जर प्रत्येक एकरमधनं 15, 16, 17, 18, 20 टन माल मिळाला तर तुमचं उत्पन्न वाढणार का नाही वाढणार? उत्पादन खर्च इकडे एकच असतोय. कसा असतोय? आता 1 एकर बाग आहे, तुमचा मॅनेजमेंटचा खर्च तेवढाच राहतो, तुमचा बाकीचा औषधाचा खर्च तेवढाच राहतो, सुपरविजनचा खर्च तेवढाच राहतो. ही स्थिर खर्च सगळे तेच राहतात, पण तुमचं इथे उत्पन्न वाढत जातं. ते मी माझ्या लेखात पण दिलेलं आहे, तुम्हाला कसं ते स्क्वेअर फुटावरती गणित मांडता येतं आणि कसं पुढे नेता येतं. हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून पर एकर झाडं वाढवणं गरजेचं आहे आणि पर प्लांट फळं कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या फळाचं साईज, त्या फळाची क्वालिटी आणि त्या फळाचं एकंदरीतच स्ट्रक्चर तुम्हाला खूप चांगलं करता येतं. पण ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहतो तो मल्चिंग आणि ट्रायकोड्रामा. ट्रायकोड्रामा हे नको असलेली बुरशी कमी करतं आणि तुम्हाला क्वालिटीचं फळ देतं. तुम्ही कुठल्याही फळाला हे वापरू शकता, इव्हन ड्रॅगन फ्रूटला सुद्धा वापरू शकता. ड्रॅगन फ्रूटमध्ये आता आम्ही बऱ्याच ठिकाणी आमचा रिसर्च चालू असतो, त्याच्यात दिसतं देठाकडनं जर फळकूज चालू होते. बऱ्याच ठिकाणी बघितलं, वरनं काय दिसत नाही आहे, पण कापलं की देठाकडनं आत गेलेलं आहे. आंब्याला काय होतं, आंबा जर जास्त पिकला तर कुईकडनं लागत वरती येतो. पण हे नको असेल तर तुम्हाला ट्रायकोड्रामा हे वापरावं लागेल. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे, आपल्याकडं मोठ्या प्रमाणात शुगर फॅक्टरी आहे. शुगर फॅक्टरीचं वेस्ट जे पाणी असेल, त्याची मळी असेल किंवा त्यांनी केलेलं कंपोस्ट खत असेल, हे किमान आंब्याला वापरू नका. जर तुम्ही हे वापरला असाल तर फळाची कीपिंग क्वालिटी आणि स्वाद बिघडतो आणि ते लवकर कव्हर करता येत नाही. एकदा जर वापरला तर त्याला जर कव्हर करायचं असेल तर 3 वर्षे लागतात न घालता, म्हणजे त्याचा इफेक्ट 3 वर्षे राहतो. म्हणून शुगर फॅक्टरीचं कुठलंही कंपोस्ट किमान आंब्याला वापरू नका. ह्याचं कारण फळाची क्वालिटी जर चांगली असेल तरच गिऱ्हाईक तुमच्याशी, आणि आता तर डायरेक्ट सेल करायला लागला आहे, त्यामुळं तुमचं क्रेडिट तुम्ही घालवू नका. सर, मळीमुळे कृमीची पण वाढ जमीन वाढते. नाही, प्रश्नोत्तरामध्ये आपण हे घेऊया की प्रश्न तुम्ही लिहून द्या, मी सर डिटेलमध्ये सांगतो, कारण मध्ये ब्रेक केला तर ते वेगळ्या ट्रेंड लागतो त्याला. हे आम्ही आमच्या शेतीशाळा, आमची एक संस्था आहे सांगलीमध्ये मोठी, त्या शेतीशाळेमध्ये आम्ही हे वापरत नव्हतो, पण एका फॅक्टरीने आम्हाला फुकट खतं दिली आणि त्याच्यानंतर आम्ही वापरलं. तेही मी सांगून वापरलं होतं, एकाच प्लॉटला वापरा, दुसऱ्या प्लॉटला वापरायचं नाही आहे. आणि मग हा प्रश्न त्याच्यामध्ये तुलनात्मक अभ्यासाचा सुरू झाला आणि तिथं मग त्याला कव्हर काय करायचं आहे ह्याच्यावरती आम्ही सतत 3 ते 4 वर्षे अभ्यास केल्यानंतर मला 6व्या वर्षी हे रिझल्ट मिळाला ट्रायकोड्रामाचा. म्हणून आम्हाला जो मिळाला प्रॅक्टिकल रिझल्ट ते तुम्हाला सांगतो, तुम्ही हे वापरू नका. कारण आपल्याला कंपोस्ट आता कमी मिळतं आणि इझिली मिळतं म्हणून आपण कारखान्याचं घेतो, पण ते उपयोग नाही आहे. काही लोकांनी 1 वर्ष 2 वर्ष कुजवून दुसऱ्यातनं वापरून बघितलं, तिथेही तेच चालू झालं. त्यामुळं ते नको आहे. जर तुम्हाला क्वालिटीचा माल मार्केटला द्यायचा असेल तर, जर तुम्ही डायरेक्ट विकणार असाल तर, नाहीतर मग रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँडमध्ये कुठलेही काही कसंही विकते, कारण ते गिऱ्हाईक परत लवकर येत नाही आहे. तुम्हाला जर तुमचा माल खपवायचा असेल, चांगला माल प्रत्येक गिऱ्हाईकाला द्यायचा असेल आणि एकदा खाल्लेलं गिऱ्हाईक परत सतत तुमच्याकडे यायचं असेल तर हे न वापरणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कीपिंग क्वालिटी असल्याशिवाय घरी माल जास्त दिवस राहत नाही आणि घरी राहायला नाही तर ते लोक नंतर पुन्हा तुमच्याकडे येत नाही. तो माल तुमचा स्वादिष्ट
आणि क्वालिटीचा असला पाहिजे, तर ते बरोबर तुमचं सेम कंटिन्यूस राहू शकते, अन्यथा राहू शकत नाही. त्यामुळं ह्या ट्रायकोडर्मासारखी इतर जे जीवाणू आहेत तेही तुम्हाला एकदा जर शिकून घेतला, प्राध्यापक संतोष चव्हाणांचं तर म्हणजे जर इथं जर हे केलं तर ते खूप चांगले आहेत. सहजासहजी तुम्ही बनवू शकता. ट्रायकोडर्मा हे सहज तुम्ही घरी बनवू शकता आणि तुम्ही वापरू शकता. जर कोणी हे वापरलं असेल आत्ता, तर त्यांनी प्रत्येक महिन्याला ट्रायकोडर्मा सोडा, 2 वर्षात पूर्ण कव्हरमध्ये जाल. प्रत्येक महिन्याला सोडला तर, अन्यथा 3 ते 4 वर्षे ते कव्हर होण्यामध्ये जातील. याच्याच बरोबर आपल्याला जीवाणू वाढवावे लागतील, जेणेकरून जीवाणू हेच त्या वनस्पतीचं खत अल्टर करून देणारं माध्यम आहे. झाड आपल्या मुळीजवळ असलेल्या जीवाणूंना संदेश देतं, मला हे घटक पाहिजे, हे घटक तयार करून दे. आणि तिथं ते जीवाणू दुसरे घटकाचं अल्टरेशन करून ते घटक तयार करून देतात. मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, शेवग्यामध्ये 90 घटक आहेत. तुम्ही 90 घटक त्या झाडाला दिलेले नाही आहेत, पण ते जीवाणू तयार करून देतात दुसरे घटक अल्टर करून. ही सिस्टीम आमच्यात पण आहे. आम्ही जे अन्न खातो ते आपल्याला पाहिजे असलेले घटक किंवा न घेतलेले घटक हे आतले जीवाणू अल्टर करून आपल्याला पाहिजे तसं तयार करून देतात. असं प्रत्येक वनस्पतीमध्ये आहे. आणि इथं जर जीवाणू कमी पडले तर तो रिझल्ट येत नाही आहे. म्हणून तुम्हाला जीवाणू हे वाढवावे लागतील. जीवाणूला खाद्य पाहिजे असेल तर मल्चिंग करावं लागेल, सतत टेम्परेचर 1 ठेवावं लागेल, तर जीवाणू मल्टिप्लाय जास्त होतात. अशा जर गोष्टी तुम्ही केलात तर हे अजूनही व्यवस्थित होतं. आत्ता एक रिसर्च असा आलेला आहे, आता रिसेंट आलेला रिसर्च, फॉरेनमध्ये मोठ्या प्रमाणात याच्यावरती काम चालू आहे, आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. राहुरी कृषी विद्यापीठातले डॉक्टर सुरेश म्हणून आहेत, त्यांनी याच्यावरती मोठं काम केलेलं आहे. खूप चांगलं काम आहे त्यांचं. त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ता आपण अँटीबायोटिक घेतल्यानंतर आपल्यातले अनेक जीवाणू मरतात आणि ते तयार करण्यासाठी आपल्याला बायोटिकमध्ये एक वेगळे घटक घ्यावे लागतात, ते मल्टिप्लाय आत करतात. किंवा आपल्या जर नेहमीप्रमाणे म्हणायचं असेल तर दुधामध्ये थोडंसं दही टाकलं तर विरजन तयार होतं. त्या थोड्याशा दह्यामध्ये काय असतं तर हे घटक असतात, जीवाणू असतात, म्हणून त्याचं अल्टरेशन होतं. आता आपल्याकडच्या जेवणाच्या पद्धती आहेत त्याच्यात शेवटी थोडा का होईना दही भात घेतला जातो. त्याचं कारण हे आहे, आत्ता तुम्ही तणनाशक मारल्यानंतर त्या तणामध्ये किंवा त्या सेलमध्ये एक वेगळं प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला लागली. असं तुम्ही ज्यावेळी झाडावरती औषध मारता त्याच्यात पण ते तयार व्हायला लागलेलं आहे. आणि ही औषधं चालत नाही आहेत किंवा तणनाशक सतत मारला तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ते तणनाशक उपयोगी पडत नाही. हा जो रिसर्च पुढे आलेला आहे याच्यामध्ये त्यांनी सतत असं सांगायला चालू केलंय की हे जर तुम्ही सतत केलं तर तुमची सिस्टीम सुद्धा बदलणार आहे आणि तुम्हाला सुद्धा रोगाला जास्त बळी पडावं लागेल. म्हणजे ज्यांनी खाणार ते, म्हणजे ह्याच्यामध्ये तणनाशक मारलं तर जनावरं खाणार, त्यांना पण ती सिस्टीम येणार. फळं आपण खाणार किंवा धान्य खाणार, आपल्याला पण ती सिस्टीम येणार. त्यामुळं याच्या पुढं काही वर्षानंतर जर औषधं चालली नाहीत, आणि तो रिसर्च आताचा पुढं आला आहे तो निमोनियावरती आलेला आहे. आत्ता भारतात सुद्धा निमोनियाचे पेशंट किमान 35% कुठलंही औषध न चालल्यामुळे मेलेले आहेत. आत्ताचे कोरोनामध्ये सुद्धा तो पुढं आलेला आहे. फॉरेनमध्ये तर ह्याच्या पुढे गेलेत त्यांनी 50%, 60%, 70%वर आहेत. आपण आता 35%वर आहोत. म्हणून आपण तणनाशक आणि कुठलेही जास्त म्हणजे स्ट्रॉंग असलेली केमिकल औषधं झाडावरती किंवा पिकावरती मारू नका, कारण हे सिस्टीम बदलायला लागलेलं आहे. ते जर बदललं तर आपणच ते धान्य खाल्लं तर आपणच हे होणार आहे. तर मगाशी एक प्रश्न येईल तो
सांगत होते त्या प्रश्नात परत आणि सखोल मी सांगेन तुम्हाला. मगाशी मी थिनिंग सांगितलं, तर थिनिंगची पद्धत अशी आहे, कुठल्या स्टेजला थिनिंग करायचं आहे. आता इथं मोहर नाही आहे किंवा फळं नाही आहे ते दाखवलं असतं तुम्हाला. सर्वसाधारण मोहर आल्यानंतर जे सेटिंग होतं त्याच्यामध्ये जर तुमचं चांगलं असेल तर एका मोहरामध्ये किमान 10-15, जास्त चांगलं असेल तर 20पर्यंत टिकतात. आपल्याला जे झाड आहे त्या झाडामध्ये तुमचं एवढं चांगलं वाढलेलं झाड असेल, आता बघितलं असं, तर 10 शेंड्यामधनं एक फळ ठेवलं तरी तुम्हाला भरपूर फळं होऊ शकतात. 10 शेंड्यामधनं एक फळ म्हणजे 10 तुम्हाला जर तुरे निघाले असतील, 9 तुऱ्यात एकही टिकलं नाही आणि 10व्यात एक टिकलं तरी तुम्ही भरपूर होऊ शकता. पण आमचे जे थिनिंगची सिस्टीम आहे ते अशा पद्धतीने गेला तर एकाला तुम्हाला 5-6 फळं सहज मिळतील, सहज. मग त्यातलं 1 किंवा 2 फळं मोठी ठेवायची आणि बाकीचे लहान फळं कट करायची. पण कट करत असताना द्राक्ष थिनिंग कात्रीनंच कट करा. पण तो जो पिरियड आहे तो सकाळी 10 नंतर दुपारी 4पर्यंतचा आहे. म्हणजे अशा वेळी झाडामध्ये पाणी इव्हॅपोरेशन होण्याची पर्सेंटेज ताकद कमी असते उष्णता वाढल्यामुळं. ज्यावेळी आपण फळ कट करतो त्यावेळी त्याच्यातनं चीक गळायला चालू होतो आणि तो पर्सेंटेज त्यावेळी कमी असतं. जर सकाळी किंवा संध्याकाळी केला तर त्यातनं चीक जास्त बाहेर पडतो. तो जर दुसऱ्या फळावर पडला तर तिथं डाग पडतो. म्हणून तुम्ही जे थिनिंग करणार आहात त्यावेळी फळाचं साईज तर किमान लहान बोरा इतकं किंवा त्याच्याहून थोडंसं लहान असेल त्यावेळी थिनिंग करा. एक चांगला 2-3 ठेवून बाकीचे काढून टाका. पण ते काढून टाकणारे फळं सुद्धा 10 नंतर दुपारी 4पर्यंतच करा. म्हणजे त्यातला रस कमी गळेल, दुसऱ्या फळावरती चीक पडणार नाही आणि ते बरोबर व्यवस्थित होऊ शकेल. जर हे टायमिंग तुम्ही पाळलं नाही तर तुम्ही आहेत ती फळंसुद्धा डागी करून ठेवून जाल. त्यामुळं ते अत्यंत आवश्यक आहे. फळं ठेवत असताना किंवा फळं थिनिंग करत असताना सुद्धा जो मोहर आहे त्याच्या वरच्या बाजूची फळं ठेवा, खालच्या बाजूची फळं थिनिंग करा. म्हणजे ते रस खालच्या खाली पडेल. म्हणजे जर तुम्ही वरचं काढलं आणि खालचं ठेवलं तर वरच्याचा रस खालच्यावर पडून ते थोडंसं डागे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशन्स तुम्ही शेतकऱ्यांनी त्या जे कोण काम करणार आहेत त्या सगळ्यांना देणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं करून घेणं आवश्यक आहे. आता इथं तो स्टेजेस नाही आहेत ते प्रत्यक्ष दाखवलं असतं, पण हे जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. आणि 1-2दा चुका झाल्या तर तिसऱ्यांदा तुम्ही आपोआप तुमचं तुम्ही ट्रेन होऊ शकता. त्याच्यात काही अडचण नाही आहे. अशा अनेक गोष्टी ह्या नॉर्मप्रमाणे केल्या तर खूप म्हणजे खूप चांगलं बाग तुमची येऊ शकते. आणि आमचं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने पर एकर आणि पर लिटर उत्पादन कसं वाढवता येईल याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आता वेळ पण झालेला आहे, प्रश्नोत्तर होणं गरजेचं आहे. आणि जरी आणखीन त्यातनं वेळ जर संयोजकांनी दिला तर आणखीन तुम्हाला मुद्दे सांगू शकतो मी. पण ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी द्या, म्हणजे त्या अनुषंगाने परत आपल्याला चर्चा करता येईल. कारण तुमच्या मनात काय आहे, तुमचे अडचणी काय आहेत ते आम्हाला कळलं तरच मी जास्त तुम्हाला आमचं आत्तापर्यंत मिळवलेलं ज्ञान देता येईल तुम्हाला. कृपया प्रश्नोत्तर चालू व्हायला काही हरकत नाही. मला थिनिंग वरती नुकसान होऊ शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये मग फळं राहणार नाही किंवा कमी राहतील. साहेबांचे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की थिनिंग झाल्यानंतर जर वादळ झालं तर फळं गळणार, बरोबर आहे. मुद्दा हा ठरतो याच्यामध्ये आमच्या टेक्निकमुळं झाड 6 फुटाचे वर जात नाही, 7 फुटाचे वर जात नाही, 8 फुटाचे वर जात नाही. कितीही मोठं वादळ आलं ते झाड जास्त हालत नाही. दुसरी गोष्ट आहे की आमचे रो सिस्टीम असल्या कारणानं
ती झाडं एकमेकात अडकलेली असतात, त्यामुळे पूर्ण रोच्या रो हलत नाही. हा मुद्दा. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो की वादळात झाडाच्या फांद्या मोडतात. पण कितीही मोठं वादळ आलं, ज्यांनी कल्टर पहिल्यापासून वापरलेलं आहे, म्हणजे मी सांगितलं 6व्या पाण्यापासून कल्टर वापरायचं, ज्यांनी वापरलेलं आहे, कितीही मोठं वादळ आलं तर एकही फांदी मोडत नाही, एकही फांदी मोडत नाही. हे आमच्या 16 एकराच्या बागेचे वर्णन किंवा आमच्या ज्या शेतीशाळेची जे बागा आहेत तिथला आम्ही रिझल्ट सांगतो. आमच्याकडे वादळ येऊन गेली, पण फळं असताना सुद्धा फळाच्या ओझ्यानं सुद्धा किंवा त्यावेळी वारं मोठं आलं तरीही फांद्या मोडत नाहीत, की तेवढी ताकद निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट आहे की मोठ्या झाडाचे जे फळं असतात त्याला जो वारा मोठ्या प्रमाणात तटतो तेवढं आमच्या खालच्याला तटत नाही आहे. कारण पहिल्या दुसऱ्या रांगेला तटतो, पण पुढच्या रांगेला त्याचं आपोआपच हे कमी झालेलं असतं. हा त्यातला मुद्दा येतो. पण दुसरी गोष्ट आम्ही स्वतः करून बघितलेली, की निसर्गाने आम्हाला दिलेली आम्ही बघितलेली. एका फांदीवरती थिनिंग न करता आम्ही फळं ठेवली, 9 फळं ठेवली. 9 फळं एका मोहरावरती, एका तुऱ्यावरती 9 फळं जम्बो केशरची. त्याचं शेवटी आम्ही वजन केलं, ते होतं 4.5 किलो. म्हणजे एका ह्याच्यावरती 4.5 किलोचं वजन, आणि तेही वारं असताना सुद्धा पेलू शकतं. हे केव्हा निर्माण झालं? कल्टरमुळे निर्माण झालं. अन्यथा असं होऊ शकत नाही. सहजासहजी ते तुरा तुटून पडतो, मोडून पडतो, पण हे कात्रीनं काढावं लागतं, इतकं घट्ट असतं ते. आणि योगायोगानं न्यूझीलंडचे लोक त्यावेळी दौऱ्यावर होते आमच्या बागेच्या, आणि त्यांनाही आम्ही दाखवलं, हे बघू शकता का? ते म्हणलं हे आश्चर्य आहे. आश्चर्य नाही म्हणलं, हे प्रॅक्टिकल आहे. हे इथं जर आपण करत असतो ना, तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी नोंदी करत ठेवा, आणि हे असं का झालं याचा जर विचार करत राहिला, तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता, काय अडचण नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही दुसऱ्याला गाडी करू शकता, किंवा ते दुसऱ्या तिसऱ्या वेळी करून बघून तुम्ही तुमची मतं ठाम करू शकता. हे होऊ शकतं, काहीही याच्यामध्ये अडचण येत नाही. फक्त तुमची निरीक्षण शक्ती आणि तुमचे पॉईंट हे वाढले पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याच्यावर जर भुरी आली तर ते फळगळ होऊ शकतं. भुरीशिवाय दुसऱ्या कशानेही फळगळ होऊ शकत नाही, कारण ते भुरी त्यातला रस शोषून घेते. मिलीबग किंवा भुरी ह्या 2 गोष्टीमुळे ते फळगळ होऊ शकतं. पण मी तुम्हाला प्रत्येक झाडावरती 50 फळं ठेवायला सांगितले, त्यामुळं आधीच आपण ठेवायची 150-200, त्यातली कमी करायची, त्यातली कमी करायची, असं 3 स्टेजमध्ये तुम्ही फळं कमी केली तर तुम्हाला 100% 50पेक्षाही कितीतरी फळं जास्त मिळतील. हां, तुमची क्वालिटी कुठली आहे? म्हणजे केशर असेल तर तुम्ही जास्त ठेवलं तर साईज कमी येईल, ते करू नका. जर जम्बो केशर असेल तर आम्ही जास्त ठेवायला सांगतो, किंवा त्याचा साईज वाढवू नये म्हणून. जम्बो केशरचा साईजच 500-600 ग्रॅमच्या पुढं असतो. त्यामुळं जर तुम्हाला टनेज वाढवायचं असेल, फळं जास्त ठेवा, साईज कमी करा जम्बो केशरमध्ये. त्याच्याचबरोबर नवीन व्हरायटी जी आली सोनपरी, हापूसमधली नवीन व्हरायटी आहे, त्याचा फळाचा साईज 400-500 ग्रॅमचा पुढचा आहे, त्याची मादी फुलं जास्त आहेत. आणि ती जर तुम्हाला फळं जास्त ठेवता आली तर हापूसच्या क्वालिटीमध्ये आणि ह्याच्या क्वालिटीमध्ये काही फरक नसल्यामुळं तुम्हाला अत्यंत चांगला रेट मिळू शकतो. हां साहेब, तुम्ही कल्टार नियोजन सांगताना सांगितले सुरुवातीपासून कल्टार वापरा. हो. कंपनी सूचना असं असतात की कमीत कमी तुम्ही 5 ते 6 वर्षाचं झाड झाल्याशिवाय त्याला कल्टार वापरायचं नाही. आणि तुम्ही जे आता स्प्रे सांगितले ते काय आम्हाला आतापर्यंत कधीच माहिती मिळाली नाही, पण त्याचं प्रमाण कसं आहे तेवढं सांगा. कल्टरवर 1984 पासून कोकण कृषी विद्यापीठात प्रयोग चालू आहे. 1984ला कल्टर कोकण कृषी विद्यापीठात पहिल्यांदा आलं, आणि ते वापरणारे शास्त्रज्ञ R.T. गुंजाटे आहे. R.T. गुंजाटे हे सांगलीपासून 5 किलोमीटर असलेल्या समडोळी गावचे आहेत.
आणि त्यांचं आणि माझं 1980ला परिचय झाला, तेव्हापासून आज अखेर आम्ही दोघं एकत्र काम करतो. आत्ता R.T. गुंजाटे हे असे खंडातले एक आंबा तज्ज्ञ आहेत जे इस्रायल त्यांना स्वतःच्या खर्चाने घेऊन जातं. इस्रायल आपल्याला माहिती आहे जगामध्ये सगळ्यात टॉपला आहे, आणि ते ह्या व्यक्तीला स्वतःच्या खर्चाने घेऊन जातं. म्हणजे ह्या व्यक्तीची क्वालिटी काय असेल? साधी आहे, अगदी साधी आहे, बरोबर आहे. त्याच्यावरचे थोडं सांगतो आणि मग पुढचं घेतो. ही व्यक्ती कोकण कृषी विद्यापीठात असल्यामुळं ज्यावेळी एक स्टेज आली निर्णय घेण्याचा, त्यावेळी त्यांना अडचण आली घाटी आणि कोकणी, हे सगळ्या ठिकाणी चालू असतं. आणि तिथं त्यांनी फेअरस घेतले आणि विद्यापीठातनं बाहेर पडले. जे जैन इरिगेशन हिल डेव्हलप केलं ते त्यांनी केलं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी धीरूभाई अंबानी साहेबांना कळल्यानंतर त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना ऑफर दिली. आणि मग आता जे जामनगरचं डेव्हलपमेंट झाले. त्यांना ऑफर त्यांनी अशी दिली होती की मला रोज आंबा लागतो, तुम्ही जर 3 वर्षात आंबा आम्हाला खायला दिला तर तुम्ही सांगाल तितक्या सर्व्हिस तुमची, नाही दिला तर 3 वर्षानंतर तुम्ही रिटायर. आणि हिने चॅलेंज स्वीकारलं. चॅलेंज स्वीकारल्यानंतर अंबानी साहेबांनी एक पत्र काढलं आणि त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांनी ते हेडिंगच बघितलं आणि पत्र म्हटले मला वाचायची गरज नाही आहे. त्या पत्रामध्ये असं होतं, नवसारी युनिव्हर्सिटीनं अंबानी साहेबांना दिलं होतं की इथे एकही झाड येणार नाही, एकही झाड, आंबा म्हणत नाही मी, एकही झाड येणार नाही. आणि गुंजाटे साहेबांनी तिथं फॉरेनमधले भारतातली सगळ्या व्हरायटी लावल्यात आणि व्यवस्थित आणलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, रस्त्यानं जाता जाता बघू शकता काय आहे. त्यांनी ते केल्यामुळं त्यांना गेल्या वर्षी ते रिटायर झाले, पण रिटायर व्हायला 4 वर्ष लागली. हे वर्षाला रिटायरमेंटचं देणार, त्यांनी नाकारणार. रिटायर व्हायला 4 वर्ष लागली. आज ते सावंतवाडीला आहेत, आमच्या सांगलीत पण असतात. हा जरी भाग असला तरी सुद्धा आपण काय करतो, आपलं हे काय आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं. त्यामुळं ह्याच्यामधला काहीही प्रश्न येणार नाही. इथं पण तेच आंबा येत नव्हता, सोलापूरमध्ये पण आंबा येत नाही असं म्हणत होते. पण 16 जानेवारी 20ला माझं पहिलं लेक्चर सोलापूरला आत्माने ठेवलं होतं. आता गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातलं मार्चमध्ये आंबा विक्रीला आला. केशर हा नेहमी लेट येतो, हे त्याच्यावरती शिक्का आहे. हापूसच्या बरोबर त्याने गेल्या वर्षी विकलं, यावर्षी कदाचित लवकर विकतील, हापूसच्या लवकर. त्यामुळं आपण दृष्टी काय ठेवणार आहोत याच्यावरती सगळी शेती अवलंबून आहे. कुठलंही याच्यामध्ये हे नाही आहे. त्यामुळं कुणीही तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पुढं जायचं असेल तर मी मगासपासून सांगतो त्या 2च गोष्टी आहेत. तुमचं निरीक्षण वाढवा आणि समजा तुम्हाला काही अडचणी आल्या असल्या तर माझ्यासारखं, नलवडे साहेबांच्यासारखं किंवा शेती खात्यात खूप चांगले लोक आहेत, त्यांना खात्याला काही बंधनं आहेत त्यामुळे ते ओपन करत नाहीत. तुम्ही खाजगीमध्ये जाऊन भेटा तर भरपूर माहिती मिळू शकेल. ह्या गोष्टी जर केलात तर तुमची शेती खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकते, खूप मोठ्या प्रमाणात. सर, सोनपरी हा हापूस आणि केशरचा क्रॉस, बैंगनपल्ली, सोनपरी हापूस आणि बैंगनपल्लीचा क्रॉस आहे. ही तयार केली ही नवसारी युनिव्हर्सिटीनं गुजरातमधल्या तयार केलेली आहे, पण त्यांनी पुढं आणलेली नाही. गुंजाळ साहेबांच्या वाचनामध्ये रिसर्च बघत असताना ते लक्षात आलं की हो या विद्यापीठाने हे तयार केलं. मग ते कुठं आहे? ज्यावेळी ते विद्यापीठात गेले नवसारीमध्ये त्यावेळी विचारलं हे कुठं आहे, तर तयार केलं होतं पण ते आम्ही काय पुढे डेव्हलप केलेलं नाही, हे त्यांचं उत्तर. आजही मी मगाशी सांगितलं, आजही मी सांगतो, विद्यापीठात खूप चांगले कामं झालेले आहेत पण ते बांधावर पोचलेले नाही आहेत. ते कुणीतरी बांधावर आणली पाहिजे.
हे अत्यंत, आता मगाशी मी तुम्हाला जे कवटाचं उदाहरण सांगितलं, हे रिसर्च झालेलं आहे. कुणाला माहिती आहे? कुणालाच माहीत नाही आहे. कवटाच्या झाडात एवढी मोठी ताकद आहे. आम्ही त्याला फळ म्हणतो फक्त आपलं पित्त कमी करण्यासाठी, हे एवढंच म्हणतो आपण. पण त्या कवट्याच्या झाडामधले गुण, आता हे जे वेळी ते जाऊन बघितले त्यावेळी तिथनं काड्या नेल्या जामनगरला, आणि जामनगरला डेव्हलप केलं. मोठ्या प्रमाणात जामनगरमध्ये आता त्याचं प्लांटेशन आहे, मोठ्या प्रमाणात. आता इथं कोणाला जर नर्सरी पाहिजे असेल तर तिथनं आणून लावलेले चांदणे साहेब आहेत. चांदणे साहेबांनी 600 झाडं लावलेत. ते 6-7 वर्षाचे आहेत. यावर्षी त्यांनी नर्सरी चालू केलेली आहे. तुम्हाला इझिली इथल्या इथं मिळू शकेल, काय अडचण नाही आहे. हापूस आपण या टेम्परेचरला हां. सूट होत नाही म्हणून केशर आपण जास्त आपल्या भागात लागवड नाही. पण सोनपरीचं तसा काही रिझल्ट आहे का, म्हणजे टेम्परेचरला हाय महत्व प्रश्न महत्वाचा आहे. हापूस सूट होत नाही, कशासाठी होत नाही आहे हे कधीच कुणी शेतकरी विचारत नाहीत. मगाशी मी प्रश्न विचारणार नाही हेच विचारत होतो, त्याचं पुढचं काय विचारत नाही तुम्ही. का सूट होत नाही कधी विचारलं आपण? सांगतात सूट होत नाही. अरे पण का होत नाही आहे कुणी आपण विचारत नाही आहे. सहजासहजी सूट होतो, सहजासहजी. तुम्ही होता वाटतं मगाशी मी दाखवलं, तुम्हाला जर मादी फुलं हापूसला 12% आहेत, फळं जर सेट होत नसतील तर सरळ पुढचं पिंचिंग करा. ते 1 तुऱ्याच्या ऐवजी 5 तुरे, 6 तुरे, 7 तुरे येतं, बरोबर आहे. आणि तिथं मादी फुलांची संख्या ऑटोमॅटिक वाढते, झाडावरती फळं जास्त लागतात. कोण सांगितलं सूट होत नाही म्हणून? कोण सांगितलं? हे पुढचं कोणीही बघत नाही आहे, कोणी रिसर्च करत नाही आहे ह्या गोष्टी. आता सोनपरीमध्ये मादी फुलांची संख्या हापूसपेक्षा तिपटीनं आहे, तिपटीनं आहे. जर कल्टर वापरलं तर ते आणखीन वाढतं. कल्टरचा हा आणखीन एक गुण आहे, मादी फुलं वाढवतं. एकातच नाही आहे, सगळ्या गोष्टी वाढवतं ते. ऑटोमॅटिक मादी फुलं वाढतात, सेटिंग जास्त मिळतं, तुम्हाला अपेक्षित फळं भरपूर मिळू शकतात. हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पण सोनपुरीमध्ये साका होत नाही आहे, फळाचा साईज वाढलेला आहे, मादी फुलं जास्त असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी फळं घेऊ शकता तुम्ही. स्वाद क्वालिटी हापूसचीच आहे. खायचं असेल तर त्यांच्याकडे पीक आहे, यावर्षी ट्रायलसाठी चांदणे साहेबांच्याकडनं घेऊन खाऊ शकता, काही अडचण नाही. सर या संदर्भातच प्रश्न आहे. हापूस हा आपल्याकडं सूट होत नाही हे तुम्ही कारण सांगितलं आता, परंतु ते अल्टरनेटिव्ह सेटिंग असतं, इयरली येत नाही आहे, याचं काय कारण असावं? त्या प्लॅन्टचा जेनेटिकल तो प्रॉब्लेम आहे, पण तो कल्टरमुळं आपोआप सुटतो. तुम्हाला केव्हाही हापूसला भार आणता येतो, केव्हाही. आता जसं एक पेटी आली 18,000 रुपयानं पुण्यात विकली गेली, 2च पेटी आल्या तर 18,000 विकली गेली. हा हापूसच आहे. पण आता अजून त्यांच्याकडे भोर नाही आहे आणि यांची पेटी विक्रीला आलेली आहे. हे कशामुळं? तो शेतकरी तेवढा कॉम्पिटंट आहे. तिकडचे शेतकरी आमच्याकडे येतात, चर्चा करतात, बऱ्याच पॉईंट घेतात, जातात. आता प्रयोग चालू आहे, बरोबर आहे. तिथं मी काय जाऊन करणार नाही आहे. मी सांगतो त्यांना या पद्धतीने जावा, या पद्धतीने जावा, या पद्धतीने जावा. आता परवाच आम्ही टिंबुर्णीला जे चर्चासत्र घेतलं ते ढवळे पाटीलच्या फार्मवरती होतं. आता कसं होतं तसंच होतं, त्यांचंही प्लांटेशन आहे. त्यांनी काय केलं आहे, ते आंबा लागवड केलेली आहे, आमच्या पद्धतीने जरा खालचे फांद्या काढलेत, पण त्यांना स्ट्रक्चर केलं आहे लोखंडी, बरोबर आहे. पण ते स्ट्रक्चर असं करून असं खाली आणलं आहे. मी काय म्हटलं त्यांना, उलटा वायावरती करा आणि त्याच्यावर तारा टाका. ज्यावेळी गारपीट होते त्यावेळी 8 दिवस आपल्याला सूचना मिळतात, किंवा नको असेल पाऊस आपल्याला तर त्याच्यावर पेपर टाका. गारपीट असेल तर शेडनेट टाका. एकाही पानाला, एकाही फळाला गारपीटमुळे इजा होणार नाही. हे टेक्निक घ्यायला लागेल आपल्याला. टेक्निक हे करावं लागेल आणि त्या परिस्थितीला काय असेल त्याप्रमाणे करावं लागेल. आपल्याकडे सुद्धा तुम्ही जर नवीन बाग करणार असाल तर हे स्ट्रक्चर तयार करून ठेवा. मगाशी जो प्रश्न निर्माण झाला होता की आंबा जमिनीला टेकतो, जर वर तार असेल तर ताराने सुतळीला बांधलं तर आंबा बरोबर ते वरती ठेवता येतो आपल्याला.
त्यामुळं आंबा पण खराब होणार नाही. गारपिटीची सूचना मिळाली, वरनं सेडनेट टाकलं, एकाही पानाला एकाही आंब्याला इजा होणार नाही. ऑटोमॅटिक आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. फक्त इथं काय होतं, तुमचं फाउंडेशनचा खर्च वाढतो. पण त्याच्यामुळं तुम्ही किती मोठ्या प्रमाणात हे करू शकता. समजा आता 42-43 टेम्परेचर गेलं, सेडनेटवर टाका, ऑटोमॅटिक तुम्हाला 5% कमी होतं. ते काहीच अडचण येणार नाही आहे. ह्या गोष्टी आपल्याला टेक्निकली करावे लागतील, जसं प्रॉब्लेम येतील तसं. त्यामुळं हे गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला, काय अडचण नाही. बोला सर, कल्टर वापरण्यासाठी आपण म्हटलं की वापसा कंडिशन पाहिजे आहे. हां, पण गेले 2 वर्ष असं आढळलं की ऑगस्ट पर्यंत पाऊसच असतो. कल्टर घातल्यानंतर किमान 3 महिने, किमान 3 आठवडे. आज जर कल्टर टाकला असेल, इथून 3 आठवडे तिथं जर वापसा कंडिशन असेल तरच त्या मुळ्या कल्टर येतात आणि झाडामध्ये पूर्णपणे भिनवतात. बरोबर आहे. जर तिथं कल्टर घातल्यानंतर 8 दिवस वापसा कंडिशन आहे, पुढं वाढलेलं आहे, कल्टरचं प्रमाण तेवढं कमी होतं आणि पुढचा रिझल्ट तसा कमी होतो. त्यामुळं घातलेल्या ठिकाणी किमान 3 आठवडे वापसा कंडिशन पाहिजे. आता पाणी आहे नाही हा प्रश्न वेगळा आहे. यावर्षी पाऊस सतत पडल्यामुळं तो आहे. जर पाऊसच पडला नाही तर काय प्रश्न येणार, हा एक प्रश्न. जर तुम्हाला सतत पाऊस पडत असेल तर दुसरी गोष्ट करावी लागेल, पेपर मल्चिंग दोन्ही बाजूला टाकून पाणी सेंटरला आणावं लागेल. म्हणजे तिथं वापसा कंडिशन राहील किंवा ताण बसेल. या पद्धतीने केलं तर तुम्हाला या पद्धतीचा पाऊस असला तरीही सुद्धा 3 म्हणजे आपण 130-35 दिवसात मोहर आणतो, ती सिस्टीम आणता येते. सर, मोहर काळात वीज चमकल्यावर मोहर काळा पडतो का? मोहर काळात वीज चमकल्यावर मोहर काळा पडतो का? वीज चमकल्यानं मोहर काळा कधीही पडत नाही. मोहर काळा केवळ आणि केवळ 3 गोष्टीमुळे पडू शकतो. ते मोहर जो आहे त्याची जी फुलं पिरियड संपल्यानंतर वाढणारच आहेत. ती वाढलेला मोहर तुम्ही काळा पडला असं सुद्धा म्हणू शकता. किंवा त्याच्यावर तुडतुडे वाढले तर त्याची विष्ठा जे त्या फुलावरती असेल तर तो काळा पडू शकतो. बुरशी वाढते त्याच्यावर. किंवा तिथं जर मिलीबग आला असेल तर तो काळा पडू शकतो. अशा गोष्टी होऊ शकतात. पण कशामुळे पडलाय हे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बघू शकता किंवा मला फोटो पाडला तर मी फोटोवरती उत्तर देऊ शकतो. आता तुम्ही हे सांगितलं, कल्टरचं प्रमाण आम्हाला सांगितलं नाही. 60व्या दिवशी आणि 80व्या दिवशी मारायचं आहे कल्टरचं प्रमाण. हा, ते एक मुद्दा राहून गेला. आणखी एक प्रश्न आहे की फळावरच्या झाडांना पाणी आपण किती दिलं पाहिजे, दिवसाला किती लिटर मारावं? पहिला प्रश्न आहे तो असा आहे, आपण कल्टर घालताना झाड दोन्ही बाजूला किती वाढलंय याचं जर माप घेतलंय, समजा इकडे 5 फूट वाढलंय, इकडे 5 फूट वाढलंय, म्हणजे 10 फूट रनिंग झालं. ते 10 मिली, प्रत्येक रनिंग फुटाला 1 मिली याप्रमाणे कॉलर ड्रेंचिंग म्हणजे खोडाला टेकूनच ड्रेंचिंग होणं गरजेचं आहे. त्याला कॉलर ड्रेंचिंग म्हणतात. हे जे आता रिलायन्सचा प्रश्न निघाला, आता तिथं लाखो झाडावरती हा आम्ही प्रयोग केलेला आहे आणि आम्ही सांगतो तेव्हापासून आमचे कॉलर ड्रेंचिंगच आहे. हा नवीन टेक्निकचा तो भाग आहे. जर पाऊस चालूच राहिला तर 60व्या दिवशी स्प्रे घ्यायला लागतो. तो स्प्रे पर लिटर 4 मिली कल्टर घालून स्प्रे घेणेला आहे. तरी पाऊस राहिला यावर्षी जसा पडला तसा तर 80व्या दिवशी परत स्प्रे घ्यायला पाहिजे. तोही पर लिटर 4 मिलीचा आहे. याच्यामुळं ते झाड फुटीकडे जात नाही, ते आहे तसं व्यवस्थित राहतं. समजा त्यातून जरी फूट आली तर त्या फुटीला पानाचा कलर बदलायच्या आधी मोहर येतो. जर ही सिस्टीम वापरली असेल तर, अन्यथा येत नाही आहेत किंवा पुढे जाता येते. दुसरा कुठला प्रश्न होता? फळांची फळावर झाड असताना पाणी किती द्यावं? फळावर झाड असताना पाणी किती पाहिजे हा जो प्रश्न आहे, तुम्ही सतत वापसा कंडिशन ठेवणं गरजेचं आहे. किंवा मोहर आल्यापासून फळ काढायच्या आधी
15 ते 20 दिवसापर्यंत, आणि तिथनं पाणी कमी करत न्यायचं आहे, एकदम बंद करायचं नाही. कमी कमी करत, आता रोज सोडत असाल तर 1 दिवस आड सोडा, त्याच्या आधी पुढं 2 दिवस आड सोडा, असं कमी करत न्यायचं आहे. एकदम पाणी बंद करणे नाही, त्याला शॉक बसू शकतो. त्याची सवय कमी 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 करत नाही तर ते व्यवस्थित ट्रेनिंगमध्ये जाऊ शकतं आणि व्यवस्थित होऊ शकतं. आणि जर तुम्ही सेटिंग झाल्यानंतर फळाचा कालावधी किती आहे याच्यामध्ये पाणी अनबॅलन्सिंग ठेवलं असेल तर आकारामध्ये तुमचा वेगवेगळेपणा येऊ शकतो, झाडाच्या ताकदीमध्ये वेगवेगळेपणा येऊ शकतो, त्याच्यात रोग येऊ शकतात. त्यामुळं पाणी किती लिटर हा प्रश्न येत नाही. वापसा कंडिशनमध्ये ठेवणं, ते पण 1.5 ते 2 फुटच वापसा कंडिशन, खाली जास्त पाणी सोडायचं नाही आहे. खतं आणि जे जीवाणू तयार केलेले एन्झाईम्स असतात ते खाली जातात, त्यामुळं जास्त पाणी वापरायचं नाही. याच्यासाठी 4 लिटर ते अत्यंत आवश्यक आहे. पॅक्लोबिट्रेझोल जेव्हा आपण वापरतो तेव्हा पहिला प्रथम त्याचा उद्देश असतो की झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवणं. आपण पॅक्लो घातलं की साधारण काडीचं वय 3 महिने होतं, काडी मॅच्युअर्ड होते, मग त्यावरती मोहर येतो आणि मग फलधारणा होते. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो आमच्यासाठी नवीन होता. तो काय तर जेव्हा आपण झाड लावतो तेव्हा 6व्या महिन्यामध्येच त्याला आपण पॅक्लो द्यायचा आहे, त्याच्यानंतर वर्षांनी द्यायचा आहे. तर तिथं पॅक्लोचा उद्देश वेगळा आहे. तिथं काय उद्देश तर झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढवणं आणि झाड हेल्दी करणं. हे 2 वेगवेगळे उद्देश एकाच औषधानं कसे काय बरं साध्य होतात, हा पहिला प्रश्न डिस्कस करूया आपण. नंतर मी दुसरा विचारतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा फ्लावरिंग होतं ना तेव्हा एकाच ती तंगडी असते ना त्याच्यावरती मेल आणि फिमेल फ्लावर्स असतात. तर हे फिमेल फ्लावरची संख्या कशी वाढवायची, हे 2 महत्त्वाचे प्रश्न. पहिला जो मुद्दा आहे त्याचा उद्देश वेगवेगळा आहे. उद्देश वेगवेगळा आहे. एकच औषध करू शकतो, कसं ते पण सांगतो. तुम्ही आता पोलिओ डोस घेतला, पोलिओचे डोस घेतलेले जीवाणू किंवा पोलिओ झाल्याच्या माणसाचे जीवाणू दोन्ही एकच आहेत. किंवा आता करोनाच्या लसीतले जीवाणू आणि त्या आजार झालेले जीवाणू एकच आहेत. काय केलं आहे त्याने, त्याची ताकद कमी करून ठेवलेली आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्यात अँटीबॉडीज वाढतात त्याला मारण्यासाठी, आणि मग आपण आपली प्रतिकारशक्ती चांगली झाल्यामुळं त्या रोगाला हे करू शकतो. तसं मी तुम्हाला कल्टर घालताना मोठ्या झाडाचं एक प्रमाण सांगितलं आहे आणि छोट्या झाडाचं दुसरं प्रमाण सांगितलं. ज्यावेळी आपण कमी डोसमध्ये त्याला देतो त्यावेळी ती वाढ तर चालू ठेवतं पण त्याच्यातले वेगळे गुण दाखवतं. हे आंब्यावरती चर्चासत्र असल्याकारणानं फक्त आंब्याचंच तुम्हाला सांगितलं. इतर अनेक ह्याच्यावरती आम्ही प्रयोग केले, पिकावरती, अनेक पिकावरती. त्याचं जबरदस्त रिझल्ट मिळतात, जबरदस्त. आता ते सांगतो तुम्हाला, करायचं नाही करायचं, करून बघायचं नाही बघायचं, तुम्ही करायचं. तुम्ही सोयाबीन करताय, शेंग करताय, बरोबर आहे. ह्यावरती जर त्यांनी कमी प्रमाणात जर मारला, कमी प्रमाणात म्हणजे कसं ते सांगतो. 1 लिटरची बाटली घ्या, कल्टर घ्या, 10 मिली टाका त्याच्यात. 10 मिली म्हणजे 1 लिटर बाटलीमध्ये 10 मिली टाकला. त्यातलं तुम्ही ज्यावेळी वापरायला घेता त्यावेळी प्रति लिटर फक्त 1 मिली घ्यायचं आहे. म्हणजे ते 1 लिटर जे 10 मिलीतलं तयार झालेलं आहे ते तुम्ही 1000 लिटरमध्ये वापरायचं आहे. लक्षात घ्या, हे प्रमाण वाढवू नका. जर तुम्ही या पद्धतीनं जर त्याच्यावर स्प्रे घेतला, शेंग असू दे, सोयाबीन असू दे, 30व्या दिवशी स्प्रे घ्यायचा, दुसरा स्प्रे 45व्या दिवशी घ्यायचा, आणि बघा तुमचे रिझल्ट काय असतात. सोयाबीनचं हायेस्ट पर एकर पीक किती आहे तुम्हाला माहिती आहे? सोयाबीन पर एकर किती क्विंटल निघतं हायेस्ट? आता जागतिक हायेस्ट किती आहे? 30. हां, किती क्विंटल?
10 क्विंटल असते. जागतिक हायेस्ट क्विंटल सोयाबीनचं 54 आहे. 54 क्विंटल जागतिक रेकॉर्ड. आपल्याकडं सोयाबीन येत आहे ते सर्वसाधारण 8 ते 22 पर्यंत आहे. 26 क्विंटल काढणारा सांगली जिल्ह्यातलाच एक मनुष्य आहे, तो गेली 3 वर्षे काढतोय 26 क्विंटल पर एकर. त्याला अजून हे टेक्निक आम्ही दिलेलं नाही आहे, दिलं तर कदाचित त्याच्या पुढे तो जाऊ शकेल. शेंगेमध्ये तुम्ही करून बघा आणि शेंगेमध्ये काय उतारा वाढतो आणि शेंग एकाच वेळी कशी येते. तुमची साधी शेंग हे एवढंच नाही आहे. तुम्ही जर मारल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी जर तुम्ही जर निरीक्षण केलं, त्याचा पानाचा साईज वाढलेला असतो, त्याचा पानाचा थिकनेस वाढलेला असतो, त्याचा पानाचा कलर बदललेला असतो. हे कशामुळे घडलं? ते याच्यामुळे घडलं. असं कल्टारमध्ये सुद्धा अनेक गुण आहेत, त्याचा आपण अभ्यासच केलेला नाही, कंपनीनं पण केलेला नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अननोन आहेत. आम्ही काय करतो, आमचा रोजचेच प्रयोग चालू असतात. आम्ही एकटेच करत नाही, दुसऱ्यांना पण करायला होतो, 10 ठिकाणी करायला होतो. आम्ही इथं बसून मराठवाड्यात कापसावरती प्रयोग करतो. त्यांनी फोटो पाठवतात, आम्ही सांगतो इथं काय तर बिघडा लागला, हे तुम्ही असं बदला आणि असं बदला. ते तिथं करतात. दोघांची ओळख पाळख पण नसते, फोनवरनं चालू असतं आमचं. तसं तुम्हाला पण कोणाला करायचं असेल तर आम्ही सांगतो, करू शकता तुम्ही, ते काय अडचण नाही आहे. पण ह्या दोन्हीमध्ये डोसचा फरक असल्यामुळं ते खूप वेगळ्या पद्धतीनं काम करतं. खूप म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीनं काम करतं. असं अनेक गोष्टी आहेत निसर्गात, जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढवणं आणि याला आपल्याला हार्मफुल होऊ नये ह्या गोष्टी बाळगणं गरजेचं आहे. आणि ह्याचं संशोधन आम्ही भरपूर केलेलं आहे, त्यामुळं हार्मफुल होऊ शकत नाही आहे. दुसरी गोष्ट, परदेशात सगळ्या पिकावरती पेट्रोबोट्रोपोल झोल वापरलं जातं. आपण फक्त इथं आंब्यावरतीच प्रयोग करतो, सगळ्या पिकावरती वापरलं जातं.